राज्यात नगरपरिषद नगरपंचायतच्या निवडणुका चांगल्या तापल्या असताना अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे नगरपरिषदेसाठी भाजपकडून आमदार प्रताप वरसड यांच्या भगिनी अर्चनाताई रोडे ह्या नगराध्यक्षपदासाठी रिंगणात आहेत. आपल्यासोबत अर्चनाताई रोडे आहेत. ताई, काय सांगाल तुम्ही यावर्षी निवडणुकीच्या रिंगणात आहेत, कशा प्रकारे आव्हान असणार आहे? ज्या पद्धतीने 15 वर्ष धामणगाव नगर परिषदमध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता असताना काम झालं आहे, भागाचा विकास झाला आहे, तर त्याच्यामुळे आम्ही त्याच मुद्द्यावर पुढे जात असल्यामुळे आणि कार्यकर्त्यांचं प्रचंड पाठबळ आहे, जनतेचा प्रचंड आशीर्वाद आहे, त्याच्यामुळे आमचा विजय निश्चित आहे. दादा आमदार आहेत, तुम्ही कोणते ठळक मुद्दे घेऊन ज्यांच्यासमोर जाणार आहे, काय तुमचा प्लॅन असणार आहे? ॲक्च्युली कुठल्याही नगर परिषदमध्ये असो, कुठल्याही गावामध्ये असो, मूलभूत गरजा हा प्राथमिक विषय असतो आणि रस्ते, पाणी, वीज हे गोष्टींवर या नगर परिषदमध्ये बऱ्यापैकी काम झालेलं आहे. थोडंफार राहिलेलं आहे, ते येत्या काळामध्ये पूर्ण होऊन जाईल. आणि आमचे नेते आदरणीय अरुणभाऊ अडसड ते जेव्हा नगराध्यक्ष होते तेव्हा सुद्धा पाण्याचा जो प्रश्न होता त्याचा विचार करून त्यांनी तेव्हा निर्णय घेतले. त्यानंतर दादा आले, दादांनी सुद्धा पूरक योजना आणल्या त्याला. त्याच्यामुळे याच पद्धतीने पुन्हा गावाचा सर्वांगीण विकास कसा होईल या विकासाच्या अजेंड्यावर महिला सशक्तीकरण आणि इथले जे युवक आहे जे इथे शिकतात त्यांना पुण्या मुंबईकडे जायचं काम पडू नये यासाठी आमचे आमदार प्रतापदादा अडसड यांनी काही इंडस्ट्रीजसोबत बोलणं चालू आहे. त्याच्यामुळे त्या दृष्टीने इथे रोजगार आणणं या तिन्ही चारी मुद्द्यांवर आम्ही इथे नगर परिषदमध्ये समोर जातो आहे आणि लोकांचा प्रचंड प्रतिसाद आम्हाला मिळतो आहे. मागच्या वेळेसारखाच त्यापेक्षाही जास्त आशीर्वाद जनता आम्हाला नक्की देईल. वरती केंद्रात आणि राज्यात भाजप सरकार आहे, दादा आमदार आहेत, कशा प्रकारे विकासाची गंगा जी आहे ते धामणगावमध्ये येईल, तुम्ही काय नेमकं काय प्लॅन केला असं? केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे, राज्यात भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे आणि सुदैवाने आमचे नेते आदरणीय आमदार प्रतापदादा अडसड हे विधानसभेवर आहे आणि सगळ्यांना माहिती आहे की राज्यामधून आमच्या मतदारसंघामध्ये दादांनी जो शब्द टाकला आहे ते कुठलंही काम आमचं अडकलं नाही, ते प्रत्येक काम आमचं पूर्णत्वास गेलेलं आहे. आणि त्यामुळे जनतेला हा विश्वास आहे की निधी जर कोणी आणू शकत असेल, शेवटी विकास करायचा तर तुम्हाला निधी लागणार आहे आणि निधी जर राज्याकडून आणण्याची ताकद जर कोणाकडे आहे तर आज भारतीय जनता पार्टीचा आमदार जो व्यक्ती आहे जो इथे नेतृत्व करतोय आमचे प्रतापदादा लाडके सगळ्यांचे, ते आणू शकतात आणि त्या अनुषंगाने प्रत्येक व्यक्ती विचार करतोय आणि त्याचनुसार लोक निर्णय घेतील आणि आम्हाला प्रचंड बहुमत देतील. गावात दबक्या आवाजात चर्चा आहे की दादा आमदार आहेत, तर निवडणूक कार्यकर्त्यांचे आत्तानी थेट नगराध्यक्ष निवडणूक लढवली, कसं बघताय या चर्चेकडे? नाही, अशी कुठलीही चर्चा माझ्या तरी कानावर नाही आहे. अशी कुठलीच चर्चा माझ्या कानावर नाहीच आहे आणि खरं तर मला खूप आनंद आहे की पक्षाला मी तिकीट न मागता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आणि पक्षाच्या कोर कमिटीने मला नॉमिनेट करून मला तिकीट दिली आणि उमेदवार म्हणून उभं केलं आणि त्याचं श्रेय मी माझ्या सगळ्या पार्टीचे जे माझ्यासोबत खंदे कार्यकर्ते नेहमी काम करत आले. कारण जवळपास मी वयाच्या 18व्या वर्षापासून पहिले ABVPचं काम चालू केलं. मी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमध्ये काम केलेलं आहे आणि त्यानंतर सक्रिय राजकारणामध्ये नगर परिषद असो, ग्रामपंचायत असो, जिल्हा परिषद असो, पंचायत समिती असो, या सगळ्या निवडणुकांमध्ये तितक्याच हिरिरीने उतरलेली आहे. मी एक कार्यकर्ता म्हणून 25-30 वर्ष काम केल्यानंतर हा पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आणि पक्षाने जो निर्णय घेतला हा आणि माझ्यासाठी पक्षाचा निर्णय हा पक्षाने सांगितलेली सूचना पण माझ्यासाठी पक्षाचा आदेश आहे. त्याच्यामुळे मला तरी ही कुठली चर्चा कानावर आलेली नाही आहे आणि या पद्धतीने मी पक्षाचा जो आदेश आहे त्याचं पालन करणारी व्यक्ती आहे आणि कारण तेच आम्हाला आमच्या नेतृत्वाने शिकवलेलं आहे. रस्ते, नाल्या, रोड हे सोडून सुद्धा मी युवकांसाठी त्यांच्या रोजगारासाठी नगर परिषदेच्या माध्यमातून प्रयत्न करेन व इथल्या युवकांना थेट रोजगार मिळवून देईन अशी जी प्रतिक्रिया अर्चनाताई रोडे यांनी बोलून दाखवली आहे. अमोल गटारे, साम TV, धामणगाव. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.